नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. सकाळी मी गेलती पोस्ट ऑफिसमध्ये, माझं काम होतं म्हणून मी गेलती. तर तिथे एक आजोबा मला दिसले होते. तर त्या आजोबाला सांभाळा कोण नव्हतं. तर खूप लोकांना मी व्हिडिओ पण टाकला, खूप लोकांनी मला कॉन्टॅक्ट नाही केलं, काहीच नाही. पण अशा लोकांनी कॉन्टॅक्ट केलं की त्याला काय ना काय कर म्हणून मी करीन. आता एक मला नंबर भेटला आहे बघा. आता इंस्टाग्रामनी होते आता. तर इंस्टाग्रामला मी आता व्हिडिओ टाकत होती. तितक्यात मला ना एक व्हिडिओ आला त्या पंढरपूरच्या एका दादाचा. तो सांभाळतो ना मुला, म्हणजे आज म्हणजे सगळ्या लोकांना सांभाळतो. त्याला त्याचा नंबर आला माझ्याकडे आता. तर त्याला फोन लावा, ऐका काय म्हणते, ऐका. हॅलो हॅलो, हां, नाव काय दादा तुमचं? कोण बोलला? हां, नाव काय म्हणा, नाव काय बोललं तुमचं? तुमचं नाव काय दादा? अच्छा, कुठे राहता तुम्ही? अच्छा, माझ्या गावामध्ये ना एक आजोबा आहेत बघा. हा, तर ते आता मी सकाळी गेली होती मी पोस्ट ऑफिसमध्ये. तर तिथे एक आजोबा होते, त्यांना सांभाळणारा कोण नाही आमच्या गावामध्ये, म्हणजे असं. तर त्यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता का इथून? ती वालचनगर. मी ना माझं एक यूट्यूबवर चॅनल बघा, स्मिता सातपुते म्हणून आहे मी. तुम्हाला मी हां, तुम्ही ओळखता का मला? अच्छा, तर मी सकाळी व्हिडिओ टाकलाय, कुणी मला कॉन्टॅक्ट नाही केलं. पण आता सध्याला मी तुमचं ना मला इंस्टाग्राम व्हिडिओ टाकत होते आता सध्याला. पण ती योगायोग तुमचा मला नंबर भेटला. आणि हां, मग तुम्ही अजूनपर्यंत कॉन्टॅक्ट नाही केलं मला. मग आता हा पण नंबर आहे ना माझा, पण मी नंबर दिलाय ना, तुम्ही ध्यानात, तुम्ही बघितलंच नाही. अच्छा, असं आहे का? मग तुम्ही घेऊन जाऊ शकता का? तुम्ही आज येऊ शकता का? अच्छा, वालचनगर जंक्शन माहिती आहे का? ठीक आहे, चालेल बघा, चालेल एकदम ठीक आहे. ओके ओके ओके. पण तुम्ही घेऊ बघा. आता ह्या दादाला मी कॉल लावलाय. तर चौकीत म्हणतात ते नोंद करायला लागते, त्यांचं पण बात बरोबर आहे. तर ठीक आहे, त्या आजोबासाठी आपण काय ना काय करूया. हे नाही घेऊन गेलं तर कोण ना कोण घेऊन जात्यानं आपण त्यांच्यासाठी तजवीज काय ना काय करूया. सोडायचं नाही आपण. जे आपल्याच्यानं चांगलं होतं ते आपण करायचं, बरोबर आहे का नाही? जे आपल्या योग्य वाटते आपण ते करायचं. आता मला पण मुंबईला जाणं अर्जंट आहे. नाहीतर मी मुंबईचं जास्त त्या आजोबाचं झालं ते ठीक आहे. नाहीतर माघारी आल्यानंतर मी खोटं नाही बोलत, मी त्यांच्यासाठी काय ना काय करीन, सुविधा करीन, म्हणजे करीन. हा शब्द आहे आपल्या स्मिता सातपुत्यांचा. आता मला जाणं जरुरी आहे मुंबईला. त्यांना तो माझा व्हिडिओ गेला पण त्या व्हिडिओमध्ये नंबर बी टाकला आहे मी की व्हॉट्सअप मेसेज करा म्हणून. मला कोणी अजून काही नंबर मेसेज नाही केला, काहीच नाही. किती संस्था आहेत बरं, सांगा बरं. पण मी आता योगायोग बघा व्हिडिओ टाकत होते आता ऐकत्यात. व्हिडिओ टाकता त्यांचा मला हे आला, काय म्हणतात त्याला, तो व्हिडिओ आला, त्यात नंबर होता. मग मी डायल केला. काही लोकांनी मला व्हिडिओ नंबर पाठवलं कोणाकोणाचे, पण ते बंद होते, आउट ऑफ रेंजमध्ये होते, काय काय होतं. पण आता योगायोग बघा आलाय नंबर. त्यांना मी कॉन्टॅक्ट केले. माझ्या प्रायव्हेट नंबरने नाही केलं, मी बिझनेस नंबरने केले. चौकी सीधी बात. मग त्याच्यानंतर आता ते म्हणतात चौकीत जाऊन आम्ही काय ना काय करू. अर्जंट येत नाही. आता मी उद्या संध्याकाळपर्यंत मी हित आहे. मला जाणं गरजेचं आहे मुंबईला. माझं एकदम इम्पॉर्टंट काम आहे. मी काय सांगू नाही शकत, बरोबर आहे का नाही? आता बघा आपण ह्या मुख्य जत्रा पण सोडत नाही. आता मला मुंबईला जायचं, तर मी ह्याची पण बंदोबस्त करून जाणार कुठं ना कुठं, बरोबर. मच्या 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 ए मच्या, चल इकडे, मी तर तो का जत्रात कसं माझा आवाज ऐकल्याबरोबर येतं या. चल बाबा या, चल इकडे, मी तर तो का लंगरत डुंगरत आलं या का. तसा जीव लावतो आपण प्राण्याला. अगं माझा बच्चा, हे बघा. मग आपण त्या आजोबासाठी सुद्धा खूप करूया म्हणजे करूया. आता हेमाच्याची पण सुई लावून जाणार आहे मुंबईला मी. आता भावाला सांगती ह्याला संभळ मी येतो, काय खर्च होईल ह्याचा, दुधाचा भाकरीचा काय होईल ते त्याला मी देणार. जाता जाता भावाला मी 1000-2000 रुपये देऊन जाते की ह्याला संभळ, ह्याला दूध दे, पोट भरून गबरूच्या गबरू, एकदा तरी हप्त्यातनं त्याला चिकन खायला घाल म्हणून. बघ बाय, मी जाते. काल त्या चिकन असतं माझ्या कोणतं बघा. आता काय होत आहे, यसला आज त्यांनी दात मारलाय, भीती वाटती. पण त्याला इंजेक्शन पण आपण करून आणूया. तर आता भावानं बहिणींनो, हे तुम्ही बघितलं एक मुख्य जत्राबाचं आपण कसा जीव लावतो. मग ते आजोबा आहेत, मला त्यांचं खूप दया वाटली कुठं ना कुठं, बरोबर आहे का नाही?
आता त्यांना लेख आहे का नाही आहे मी हे काय नाही सांगू शकत तुम्हाला, पण ते आमच्या गावातले आहेत, तर ते आमच्या गावाच आहेत, तर त्यांच्यासाठी आपण खूप काही करूया आणि नक्की म्हणजे नक्की करूया. ह्यांनी काय नाही केलं तर उद्या मी स्वतःहून म्हणजे उद्या तर मी आता मला उद्या जायचं आहे मुंबईला, उद्या किंवा आज मला मुंबईला जायचं आहे, तर मी आल्यानंतर त्यांची मी सुविधा करीन. तोपर्यंत भावानं मला थोडा टाईम द्या. मुंबईनं जसं मी मुंबई गावाला आल्याबरोबर त्यांच्याकडे जाईन आणि काम चालू करू आपण त्यांच्यावर. तर ते आजोबाचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते. ते आमचं गावाचं आजोबा आहेत, तर त्यांना बघायला कोण नाहीत. तर ते मी सकाळी गेली ती पोस्ट ऑफिसला, तर ते मला बोलले बाई मला पाणी दे. तर मी म्हणलं कोणतं आजोबा आहे असं मी बघितलं, तर पाणी मागत होतं. मी त्यांना पाण्याची बाटली जाऊन तिथं दिली त्यांना, ते पाणी पित होतं. त्यांना मला आजोबा आई तुम्हाला खायला देऊ का, तर म्हणलं नग. मग नंतर त्यांना काय वाटलं काय माहीत, मला ठीक आहे मला एक वडापाव दे म्हणून. मग ते वडापाव खातात म्हणून त्यांना ते वडापावच आठवला. मग त्यांना मी काय केलं, वडापाव बी दिला आणि भजी पण दिलं, तुम्ही खावा म्हणून. बाबांनो कुणाचा पण जीवाला जीव द्या, भगवान कोणत्याही रूपात येऊ शकतो, बरोबर आहे का नाही. पण आता मला जाणं लय जरुरी आहे माझं मुंबईला, त्याच्यासाठी मी चालली. जाणं जरुरी नसतं ना तर मी नसते गेली मुंबईला, पण जाणं माझं लय जरुरी आहे. माझी कोर्टची तारीख आहे, जाणं जरुरी आहे मला, समजू शकता तुम्ही मला. म्हणून मी चालली मुंबईला, नाही तर मला मुंबईला जायची गरज नाही पडत होती, बरोबर आहे का नाही. थोडासा क्षमा करा. आल्यानंतर त्या आजोबाचा मी काय ना काय बंदोबस्त करते. आजोबाचा बंदोबस्त नाही झाला तरी मी माझ्या घरी आणीन त्यांना, जोपर्यंत त्यांना कोण न्यायला येत नाही तोपर्यंत, ठीक आहे. त्यांना आपल्या इथं नाणं धुणं त्यांचं काय असेल ते आपण करूया. आपल्याकडे देवाच्या दयाने जागा भरपूर आहे, ठीक आहे. राहिली झोपायची बात ते पण आपण सोय करूया, त्यांची खाण्यापिण्याची सोय तर करूया आपण, किंवा तिथं जाऊन तर जेवण देऊया आपण, बरोबर आहे का नाही भावांनो. तुम्हाला कसं वाटतंय, कसं वाटतं भावांनो तुम्ही सांगा मला. आता इथनं पुढं अशा लोकांची मला मदत करायची, जसं म्हणजे ज्याला कोणीच नाही. मी आता गावागावात फिरणार, आमच्याच गावातलं मी फिरणार की आमच्या गावात असं किती लोक आहेत. आता मी तिथं बायचान्स मी तिथं गेली म्हणून ते मला माहीत पडलं. जर मला माहीत नसतं म्हणजे देवाने योगायोग मला तिकडं पाठवलं आणि मी आपलं असं तिकडं बघत होती, तितका तो पोस्ट ऑफिसवाला ना आला नव्हता, उशिरा आला होता, म्हणून मी ते थांबली होती वाट बघत, म्हणून माझं ध्यान गेलं. योगायोग बघा. म्हणून भावांनो आता मी तुम्हाला सांगितलं, मी शब्द देते तुम्हाला, हे आजोबाचं काय ना काय करूया. त्याच्यानंतर आपण गावात पण अजून फिरूया आणि गावात बी कुठं काय चाललंय काय ना ते तुम्हाला दाखवते आणि त्यांची आपण मदत करूया, ठीक आहे. कुणाला काय गरज लागली, कोणाला त्याला सांभाळत नाही असून पण नेसून आहे, त्या लोकांना पण आपण मदत करूया, ठीक आहे. चला भावांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा. आणि माझा हा बिझनेस नंबर मी इनकमिंग आउट गोईंग बंद केलेला आहे. फक्त मी फोन करू शकते, समोरच्या व्यक्ती मला फोन नाही करू शकत. का तर हे लोक मला लय परेशान करतात, दिवस मन रातचं मन मला फोन करत राहतात. आणि मग माझा मसाल्याचा पण धंदा आहे, मी मसाला पण बिझनेस करते, त्याच्या पण नावाखाली मला फोन करतात, ताई मसाला घ्यायचा आहे, हां असं तसं बोलून झालं की म्हणतात हां आता सांगतो थांबा जरा. आणि काय लोक आहेत अशी किती म्हणतात ताई हे पैसे पहिले घे आणि तुला जर बोल वाटतं तर माझ्या सांगा बोल म्हणतात. मग अशा लोकांना मला लय चांगलं वाटतं, मी अर्धा तास बोलत बसते, मस्त गप्पा मारते, मग त्यांच्या संग मी दोस्ती पण करते. मसाल्याचे पैसे पहिले देतात आणि मग माझ्या संग बोलत बसतात. अशी लोक मला लय आवडतात, मनापासून मी त्याला दुवा देते की खरंच थँक्यू सो मच, तुम्ही मला समजू शकता भावांनो, बरोबर आहे का नाही. तर चला भावांनो असेच तुम्हाला व्हिडिओ दाखवते. त्या दादाचं रेकॉर्डिंग ऐकलं, त्यांचं नाव पण तुम्ही ऐकलं, पंढरपूरचे आहेत म्हणून सांगितले, त्यांचा पण तो व्हिडिओ गेला बी होता. पण कोण तो काय बोलतोय मला की मला फक्त डाउनलोड करून पाठवलं होतं. कशाला कोण डाउनलोड करत, कशाला करत. आता इथनं पुढं मी नंबर टाकत जाईन व्हिडिओच्या आतमध्ये की व्हॉट्सअप मेसेज करा म्हणून, त्याचा मी रिप्लाय पण देईन, बरोबर आहे का नाही. आता बघूया, मी आता मुंबईला माघारी आले तर त्या आजोबाचं काय ना काय करूया आपण, ठीक आहे. तर भावानं काय चुकलं असेल तर माफी असावी. आता मी एक भाकर करते, काय ना काय कालवण करते आणि त्या आजोबाला नेऊन देते. एवढंच मला आशीर्वाद भेटल, कुठं ना कुठं माझं पुण्य, बरोबर आहे का नाही. एक भाकर करते मी चुलीवर चांगली, त्यांना कुठली व भाकर त्या बिचाऱ्याला आणि कुठलं कालवण त्यांच्या नशिबात. ते वडापाव खाता असतात बिचारे, म्हणून ते मला बोलले की वडापाव दे चालेल मला. मग मी काय करते, अंड्याचं कालवण करते आणि भाकरी करते, आपली ज्वारीची भाकरी एखादी करून देते. किती खाताय म्हातारा माणूस ते पण तुम्हाला मी दाखवते. आता पटकन स्वयंपाक करते आणि त्यांना देऊन देते. आता ते वशात खात्यात का नाही खात्यात ते मला माहीत नाही, पण मी त्यांना एक भाकर नेऊन देते. आज विचारते त्यांना की तुम्ही भाकर मटण बिचन खाता का म्हणून, नसन खात तर त्यांना आपण व्हेज देऊया. मग आज एक भाकर बनवते, 2 वडा देते
ते भाकरी संग आपल्या खात्याने एकदम, बरोबर आहे का नाही? आधी विचारते, नाही तर माझं चिकन कमाना किंवा अंड्याचं कालवण वाया जाईल. ठीक आहे भावांनो, तुम्हाला काय वाटतंय? मी असं करायला पाहिजे ना? आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की मी जे काय करते योग्य करते, चांगलं करते का गलत करते ते तुम्ही मला सांगा. ठीक आहे भावांनो, चुकलं असेल तर माफी असावी. जसं आहे तसं मी व्हिडिओ बनवला, नटापटा केला नाही, काहीच नाही. जसं आहे तसं रिअल जिंदगी दाखवते मी, बरोबर आहे का नाही? तेव्हा सपोर्ट करत जावा बहिणीला. बहीण तुमची लय काम करीन. तुमच्या पण गावात मला बोलवा, तुमच्या पण गावात कुठं काय असं असेल तर तिथं येऊन मी व्हिडिओ बनवीन. ठीक आहे, मी करीन. तुम्ही मला नुसतं बोलून पण बघा. पण काय लोक मजा घेण्यासाठी पण बोलवतात, ते कसं सांगणार की असं मजा करत जाऊ नका. ठीक आहे, कुणाच्या जिंदगीचा प्रश्न आहे. जर आपल्या चॅनलच्या मार्फत एखाद्याला जिंदगी भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. तर तुमच्या गावात पण कोण असं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आपण त्यांचा व्हिडिओ काढूया आणि आपण पोचूया. ठीक आहे, चला भावांनो, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.